ब्रह्मांडातील सर्व शक्ती आपल्यात आहे. हे आपणच आहोत जे डोळ्यांवर हात ठेवून म्हणत आहोत की समोर काळोख आहे. दिवसातून कमीत कमी एकदा स्वतःशी नक्की बोला. नाहीतर तुम्ही तुमच्यातील एका उत्कृष्ट व्यक्तीसोबतची बैठक गमावाल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या SC मराठी या चॅनलमध्ये. आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहूत आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येवो. तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होऊ देत, हीच स्वामींचरणी प्रार्थना करते. चला तर मग पाहूया स्वामींचा आजचा संदेश. असंख्य लोक आज स्वामींची आराधना करतात. त्यांना कायम वाटतं की आपल्या कुटुंबावर स्वामींचा कृपाशीर्वाद असावा. अडचणीच्या काळात कितीही संकटे आली तरी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा दिलासा दिला. त्यामुळे स्वतः स्वामी आपली पाठराखण करत आहेत. हा दिलासा आजही भक्तांना जगण्याचे बळ देतो. अशक्य ही शक्य करतील रे स्वामी, अशी स्वामी भक्तांची श्रद्धा आहे. स्वामींचे विचार हे तुमचे जीवन बदलवून जाईल. तुमच्या मनात सतत वाईट, नकारात्मक विचार येतात, ज्यामुळे तुम्ही सतत दुःखी राहता. तर स्वामी समर्थांचे हे 10 विचार जर तुम्ही वाचले तर तुमचे जीवन बदलून जाईल. तुला भीती वाटत असेल, मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद करून माझे ध्यान कर. अशाने तू माझ्याशी संवाद साधशील. आयुष्यातील सर्व नवीन गोष्टी करा ज्या तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. उदाहरणार्थ, जर तुम्ही आज सकाळी उठून एखादी नवीन गोष्ट केली तर ती नवीन गोष्ट तुम्हाला जीवनात बऱ्याच नवीन गोष्टी प्रदान करण्यास मदत करते आणि प्रत्येक दिवस तुमच्यासाठी काहीतरी शिकण्याची संधी बनते, जे तुम्हाला आणखी पैसे कमवण्यास प्रेरित करते. जर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर तुम्ही श्रीमंत आणि निरोगी व्हाल आणि त्याच वेळी तुम्हाला आवडणारे सर्व लोक आपोआप तुमच्याकडे आकर्षित होतील. माझ्या मुला, विश्वास ठेव. मी आज तुझ्याकडे फक्त तुझ्या कुटुंबासाठी आणि तुझ्या मुलांसाठी आलो आहे. वाईट मार्गावर नेणार नाही, अशा कृतीचे भान ठेवूनच कृती करावी. आपण स्वतःला चांगुलपणाच्या मार्गावर ठेवल्यास चांगले मार्ग आपल्यासाठी नेहमीच खुले राहतील. जर तुम्हाला स्वामींच्या वचनावर विश्वास असेल तर आत्ताच आपला हा संदेश लाईक करा आणि हो स्वामी आई, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, असे टाईप करा. तुमच्यासाठी भाग्याचे द्वार उघडले जाईल. आता तुम्ही तुमच्या आयुष्यात अशी वेळ आणणार आहात जे तुम्हाला फक्त फायदे आणि फायदेच येतील. आणि हा काळ माझा संदेश ऐकल्यानंतर लगेच सुरू होईल. माझ्या मुला, तुझ्या जुन्या आयुष्यात जे काही चुकले आहे ते विसरून जा आणि येणाऱ्या नवीन काळासाठी स्वतःला बदलायला सुरुवात कर. आज मी तुला किती मोठा खजिना देणार आहे, तुझा डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. तुम्ही आर्थिक, मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या मजबूत होत आहात आणि हे केवळ तुमच्या मनावर नियंत्रण ठेवल्यामुळे शक्य आहे. फक्त तुमचे नच तुम्हाला तुमच्या ग्रंथव्यवस्थानाकडे नेऊ शकते आणि जेव्हा तुम्ही माझा आश्रय घ्याल तेव्हा तुम्हाला कोणत्याही प्रकारचे दुःख होणार नाही. आणि अशा काही गोष्टी असतील ज्या तुम्हाला केवळ विनाशाच्या मार्गावर घेऊन जातील. मी दिलेला चमत्कार आत्ताच स्वीकारा. येत्या 3 महिन्यांत तुमची लक्ष्मी तुम्हाला पूर्णपणे बदलून टाकेल. तुमच्यासमोर जी परिस्थिती आहे ती भविष्यात तुमच्यासोबत होणार नाही आणि माझ्यामुळे तुम्ही पूर्ण बदलून जाल. तुमची मुले तुमच्या घरात नेहमी आनंदाने नाचतील आणि तुम्ही स्वतःचे प्रत्येक स्वप्न पूर्ण कराल. तुम्ही असे काहीतरी करू शकाल जे पैशांशिवाय शक्य नाही. माझ्या मुला, तुला हे नवीन जीवन मिळणार आहे जे तुझ्या स्वामींनी तुला दिले आहे, कारण तू नेहमीच चांगले काम केले आहेस, ज्याचे फळ मी तुला देत आहे. हे पैसे आयुष्यभर तू खर्च करू शकणार नाहीस आणि हे शक्य होईल, कारण माझ्या मुला, मी तुझ्यामध्ये तो प्रामाणिकपणा पाहिला आहे जो तुला नेहमी इतरांपेक्षा वेगळा बनवतो. पण तुला माहीत असले पाहिजे, अशाच काही गोष्टी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे जी तुमच्यासाठी जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. कारण जर तुम्ही काही चुकीचे केले आणि एकदा निघून गेलात तर माझे सर्व आशीर्वाद तुमच्यापासून दूर होतील. माझ्या मुलांनो,
आजच्या कलियुगात बहुतेक लोक स्वतःला इतरांपेक्षा चांगले बनवण्याचा प्रयत्न करण्यात व्यस्त आहेत. परंतु हे लोक कोणालाच समजत नाही. देव नेहमी अशा लोकांची मदत करतो ज्यांना स्वतःची आणि इतरांची काळजी असते. लोकांना संकटात पाहून ते स्वतःला बदलतात आणि असे लोक नेहमी माझा आशीर्वाद प्राप्त करण्यास पात्र असतात. मी अशा भक्तांना कधीही गरिबीत ठेवत नाही, जे त्यांच्या पैशांनी इतरांना मदत करतात. तुम्ही माझ्या प्रेमाच्या नवीन आणि मजबूत हंगामात प्रवेश करत आहात आणि तुमचे जीवन आनंद आणि शांततेने भरले जाईल. तुम्ही तुमच्या विश्वात कधीही एकटे नसता. मी सदैव तुझ्या बरोबर आहे आणि पवित्र आत्मा तुझ्यामध्ये माझा सदैव राहतो, हे नेहमीच लक्षात ठेव. कार्यकर्त्याला तुझ्या चांगल्या कर्माचे फळ नक्कीच मिळेल. भिवू नकोस. पवित्र आत्म्याद्वारे तुम्हाला तुमच्या प्रवासात मदत, सांत्वन आणि नेतृत्व केले जाईल. तू माझ्यावर खरोखर खूप दयाळू आहेस आणि तू जे काही करतोस ना, त्या सर्वांचे मी कौतुक करतो. आज हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला आहे. तोपर्यंत तुम्ही आला आहात तर दिव्य शक्तीने तुमची निवड केली आहे असे मानण्यास तुम्हाला काहीही हरकत नाही. कारण देव तुम्हाच तुमच्या पुढे असे संदेश पाठवतात जेव्हा त्याची तुम्हाला अत्यंत आवश्यकता असते. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुला असलेल्या वेदना आणि तुला काही काळापुरते असलेले दुःख घालवण्यासाठी माझा हा संदेश तुला ती शक्ती देऊन जाईल ज्यातून तू आता इतका खंबीरपणे उभा राहू शकशील की तुझ्या जीवनातून जे काही दुःख आहे, यातना आहेत, त्या संपवण्याचे मार्ग तुला आपोआप दिसू लागतील. कारण बाळा, ते सर्व काही आशीर्वाद घेऊन आलेला हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ज्या क्षणाला तू ऐकायला घेशील त्या क्षणापासून तुझ्या जीवनात अद्भुत चमत्कार घडू लागतील. खूप काही असे परिवर्तन देखील घडू लागेल ज्यामुळे तुम्ही आता निश्चिंत होत जाल. जीवन कधीही खूप काही कठीण वाटत असेल, पण तो काळ सतत राहणार नाही याची खात्री तुम्हाला हा संदेश देत आहे. दैवी योजनेनुसार हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे. त्याला मनापासून स्वीकार करा. श्री स्वामी समर्थांची सेवा भक्तिभावाने जो कोणी करतो त्यांच्यापर्यंतच हे संदेश पोहोचतात. कारण स्वामींची आज्ञा आहे की तुम्ही तो शेवटपर्यंत ऐकावा. स्वामी म्हणतात, खूप काही वेळेस तुझ्या मनामध्ये खूप काही अशा शंका घेऊन बसतोस आणि असे काही भ्रम निर्माण करतोस ज्यामुळे तुला खूप काही दुःख, यातना सहन कराव्या लागतात. बाळा, त्या निरर्थक आहेत. कधीही मनात काही शंका असेल तर देवाजवळ यावे आणि देवांना ते प्रश्न टाकावे आणि तुमचे उत्तर लवकरच तुम्हाला प्राप्त होईल. कधीही मनात अशा शंका घेऊ नका, कारण देव सतत तुमची काळजी घेत आहे. कधी कधी काही चुका जर होत असतील तर त्यासाठी ईश्वराचे, परमेश्वराचे चिंतन करावे. देवाला मनःपूर्वक माफी मागावी. कारण त्यामुळे तुम्ही तुमच्या मनातील तो भाव जो खूप काही तुम्हाला जड जात आहे, काही वेदना तुम्हाला होत आहेत, काही चुकांमुळे तुम्हाला पश्चाताप होत आहे, तर ते सर्व काही निरसण्यासाठी तुम्ही देवाकडे येऊन मनःपूर्वक देवाची माफी मागून त्यातून मोकळे व्हावे. कारण मोकळे होण्याचा हाच एक पर्याय आहे. जर तुमच्या मनात खूप काही विचार घोळत असतील, खूप काही वेळा विचार येत असतात की त्या चुकांमुळे माझ्यासोबत असे घडत असेल, असे होत असेल, तर हे सर्व काही देवाच्या चरणाशी सोपवून निश्चिंत होऊन जा. कारण त्यामुळे तुम्ही पुढील प्रवास सुखकर आणि आनंदी करू शकाल. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझ्या ज्या काही चुका आहेत आणि तुझे जे काही चांगले कर्म आहे ते मी सक्त स्वतः पाहत आहे. पण तू मनात ज्या काही शंकांचे घर केले आहेस ते सर्व काही आज माझ्या संदेशातून तुझ्यातून निघून जाईल. कारण त्या सर्व वेदना, दुःख, त्रास तुझ्यापासून मोकळे करणे माझा हा संदेश तुझ्यापर्यंत आला आहे. शेवटपर्यंत हा संदेश ऐक, कारण यातून मी तुला काही संकेत देऊ इच्छितो ज्यामुळे तुझे जीवन परिपूर्ण होण्यास तुला सहाय्य मिळेल. बाळा, चिंता करू नकोस, कारण हा संदेश तुझ्या वेदना संपवेल, तुझे दुःख नाहीसे करेल. कारण पुढील काळात तुझ्यासाठी सुख, समृद्धी आणि प्रगतीचे द्वार मी उघडत आहे. जर तुम्ही हा संदेश ऐकता आहात तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करायला विसरू नका आणि आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. त्यात प्रवेश करताच तुला कुठलीही कमतरता भासणार नाही. अगदी निश्चिंत मनाने पुढे चालत राहा. तुम्ही जेव्हा देवाचे ध्यान करता
तेव्हा देव तुमच्याकडे कृपा दृष्टीने पाहतात. ही कृपा म्हणजे काय कृपा? म्हणजे तुमचे दडलेले अडलेले कार्य जेव्हा पूर्ण होतील, तुम्ही मागितलेले तुम्हाला मिळू लागतील, तुमच्या छोट्या छोट्या इच्छा देखील पूर्ण होऊ लागतात, यालाच तुम्ही देवाचे आशीर्वाद म्हणून स्वीकार करावे, आनंदी असावे. कारण कधी कधी देव तुमच्या या छोट्या इच्छांसोबत खूप काही मोठी इच्छा देखील पूर्ण करणे, आशीर्वाद तुमच्या मार्गात देत असतात. कधीही देवाच्या आज्ञेवर दुर्लक्ष करू नका. जर तुम्हाला कुठला संदेश प्राप्त होत असेल तर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वेळ काढून ते संदेश ऐका, कारण त्यातून तुमच्यासाठी काही संकेत देव देत असतात. ते जर तुम्ही मनपूर्वक स्वीकार केले तर तुम्हाला खूप काही अद्भुत चमत्कारिक आशीर्वाद प्राप्त होऊ शकतात आणि तुमच्या समस्येचे निराकरण देखील देवच करत असतात. देवाव्यतिरिक्त तुमच्या कोणत्याही गोष्टींवर कोणीही मनुष्य कार्य करू शकत नाही. देवाची शक्ती अफाट, अनंत आणि अविरत आहे. स्वामी म्हणतात, मला माहीत आहे बाळा की तुम्ही खूप काही व्यस्त आहात, पण थोडा वेळ काढून देवाकडे तुम्ही जेव्हा वळतात तेव्हा तुमच्या अनेक समस्या सुटू लागतात. तुम्हाला ते मार्ग दिसू लागतात, कारण ते मार्ग दाखवणारे देव तुमच्यापर्यंत ते मार्ग पाठवत आहेत, हे विसरू नका. तुमच्या सर्व समस्यांचे निराकरण करणारे आशीर्वाद चमत्कारिक रूपात तुमच्या पुढे येत आहेत. ते मनःपूर्वक स्वीकार करा. जर तुम्ही हा संदेश मनाने, श्रद्धेने ऐकला आहे तर तुम्ही परम सौभाग्यशाली आहात, कारण देवाने तुमची निवड करून तुमच्या समस्येचे निराकरण करणारे आशीर्वाद या संदेशाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पाठवले आहेत. आता तुमची चिंता लवकरच दूर होईल. तुम्हाला तो मार्ग दिसू लागेल ज्यात तुम्हाला आनंद, प्रगती, उत्साह आणि खूप काही असे प्राप्त होईल जे तुमच्यासाठी निर्माण केले गेले आहे. ज्यापासून तुम्ही आजपर्यंत दूर होता ते सर्व काही तुम्हाला मिळेल. जर तुम्ही स्वामी शक्तीवर, स्वामींच्या आध्यात्मिक आशीर्वादांवर, चमत्कारांवर विश्वास ठेवत असाल तर तुमच्यासोबत ते सर्व काही घडताना तुम्हाला अनुभव येऊ लागतील. स्वामी देवांची निरंतर कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होत आहे, याचा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी माऊलींची अगाध कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहो. स्वामी माऊली तुमच्या प्रत्येक इच्छेला आशीर्वादित करो आणि तुमच्या मुलाबाळांना, कुठल्याही समस्यांना ते मार्ग सापडोत आणि त्यांची प्रगती उत्तम मार्गावर हो. जीवन हे वर्तमानात आहे, म्हणून ते आनंदाने जगा. क्रोध हा माणसाची बुद्धी भ्रष्ट करतो आणि बुद्धी भ्रष्ट झाली की आपण स्वतःचे नुकसान स्वतः करून घेत असतो. मानवाच्या विनाशाची काही प्रमुख कारणं आहेत. प्रथम, काम, क्रोध, लोभ, निद्रा, भय आणि म्हणून या गोष्टी जेवढ्या स्वतःपासून लांब ठेवता येतील तेवढ्या ठेवा. आपण कमावलेले नाव, ऐश्वर्य, धन, प्रतिष्ठा हे सर्व अहंकारामुळे गमावण्याची वेळ येत असते. ज्यांना तुमची कुठलीही पर्वा नाही अशा व्यक्तींमागे विनाकारण धावण्यापेक्षा जीवनात एकटे चालायला शिका. जेव्हा एखादी समस्या जन्माला येते तेव्हा त्याच्यासोबत त्याचे निराकरण, उत्तरही त्याच्यासोबत जन्माला येते. त्यामुळे कुठल्याही गोष्टीची चिंता करू नका. तुमचे उत्तर तुम्हाला नक्कीच मिळेल. तुमची स्वप्ने, तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील. धीर धरा. योग्य वेळ आली की तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल. श्री स्वामी पराक्रमी देव. चांगला माणूस स्वार्थी नसतो असे म्हणतात. मी नुसता चालतो असा लोकांत गप्प बसतो. रडणाऱ्या लोकांना लोक मान देत नाहीत. राग जर तुम्ही स्वतः काही सांगत असाल तर कारण सत्य आहे. राग आणि अश्रू जोरात मारल्यावर माणूस पळून जायचा. कोणाकडून जास्त अपेक्षा ठेवू नका, कारण जितके मोठे आवरण तितक्या मोठ्या जखमा. स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा जेव्हा माझा प्रिय बाळ, जेव्हा जेव्हा तू खूप मोठ्या संकटात, खूप मोठ्या आर्थिक चिंतेत होतास, त्याला जे काही भोग भोगावे लागत होते, तेव्हा बाळा तू हताश झालास, निराश झालास. तुझ्या पुढे सर्व दरवाजे बंद झाले. पण बाळा, हे आता तुझ्या पूर्वकर्माचे जे काही वाईट कर्म होते, जे काही वाईट भोग होते, ते आता संपले समज. आज तुझ्या या सर्व भोगांचा, या वाईट दिवसांचा, चिंतेचा, काळजीचा शेवटचा दिवस आहे असे समज. आता तुझ्या दारी, तुझ्या आयुष्यात ते वैभवाचे, आनंदाचे, सुखाचे दिवस चालू होणार आहेत. बाळा, या गुरुमाऊलीवर विश्वास आहे ना?
स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलींवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई, माझा पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्तांनो, या आपल्या स्वामींच्या अभिवचनाचे नेहमी स्मरण करा. कारण जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्यात खूप बिकट परिस्थिती येते, खूप मोठे संकट येते, खूप दुःख, मोठे दुःख येते, तेव्हा या सर्वांतून तारणारे म्हणजे फक्त आपली गुरु माऊली, फक्त आपले स्वामी माऊली, फक्त ही ब्रह्मांडाची शक्तीच आपल्या या सर्वातून आपल्याला अलगदपणे बाहेर काढणार आहे. हाच विश्वास आपल्या स्वामींवर भक्कम ठेवून आपला आत्मविश्वास कमी होऊ न देता आपल्या आयुष्याची वाटचाल सुखाने आणि आनंदाने चालत राहायची. बाकी कशाचाही विचार करायचा नाही. कारण स्वामी म्हणतात, बाळा, जे काही तुम्ही भूतकाळामध्ये दुःख भोगले आहे, जे काही कठीण प्रसंग तुमच्या वाट्याला आले आहेत, पण बाळा, त्या गोष्टी होऊन गेल्या आहेत याचे स्मरण करा. कारण आता तुमच्या पुढे हा सुंदर वर्तमान काळ आहे. जर तुम्ही या वर्तमान काळामध्ये सुद्धा जर भूतकाळातील आठवणी काढून स्वतःला त्रास करत राहिलात, तर ज्या काही तुमच्या या वर्तमान काळात जे काही सुखाचे, वैभवाचे, आनंदाचे दिवस तुमचे भोगायचे आता दिवस आले आहेत, त्यापासून तुम्ही वंचित राहाल. म्हणून जे काही झाले ते झाले. आता त्या गोष्टींचा, वाईट भूतकाळाचा अजिबात विचार करू नका. आता तुमच्या पुढे हा सुंदर वर्तमान काळ आला आहे. त्याचा आनंद उपभोगा. जे काही झाले तो आपल्या कर्माचा भाग होता. ज्या काही नकारात्मक लोकांनी तुमच्या आयुष्यात तुम्हाला खूप दुःख भोगावे लागले, बाळा, आता त्यांचा विचार करू नका. कारण त्यांचा विचार मी करत आहे. त्यांचे कर्म आता त्यांच्या समोर येणार आहे. त्यांचा विचार, त्यांची चिंता तुम्ही करायची नाही. आता तू तुझ्या ज्या काही स्वप्नांसाठी आजपर्यंत अपार मेहनत घेतली आहेस, तुझ्या कुटुंबासाठी, तुझ्या मुलांसाठी जी काही तू स्वप्ने पाहत आहेस, त्यामध्ये जिद्दीने प्रयत्न कर. माघार घेऊ नकोस, खचून जाऊ नकोस. कारण तुझ्या पाठीशी ही ब्रह्मांडाची शक्ती उभी आहे. बाळा, तुझ्या पाठीमागे तुझ्याजवळ माझा वास नेहमी असतो. जेव्हा जेव्हा तू अंतःकरणापासून माझे नामस्मरण करत असतोस, तेव्हा तेव्हा तुझ्या श्वासामध्ये मीच असतो. पण बाळा, हे तुला नेहमी ओळखता येत नाही. जेव्हा जेव्हा आमची ही गुप्त शक्ती तुझ्या आयुष्यात, तुझ्या बिकट परिस्थितीमध्ये, तुझ्या दुःखांच्या दिवसांमध्ये काम करत असते, तेव्हा हे जाणून घेण्याचा प्रयत्न कर की कुठली शक्ती तुझ्या आयुष्यात कधी काम करत आहे. हे मनापासून जाणून घेण्याचा प्रयत्न कर. बाळा, यासाठी हा सुंदर संदेश तुझ्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत. तेव्हा बाळा, हा संदेश शेवटपर्यंत तू ऐकावास अशी आमची तुला आज्ञा आहे. स्वामी म्हणतात, बाळा, आता तुझे दुःखाचे दिवस संपले. आता सुखाच्या दिवसांसाठी सुखाचे भोग भोगायला तयार आहेस ना? स्वामी भक्तांनो, तुम्ही सुद्धा तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई, मी तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, काही काही गोष्टींना तुझ्या मनासारखं व्हायला वेळ लागतो. पण जेव्हा तुम्ही त्या गोष्टी धीराने, आत्मविश्वासाने त्या गोष्टी हाताळता, तेव्हा त्या सर्व गोष्टींचे तुम्हाला उत्तम फळ मिळते. स्वामी म्हणतात, बाळा, आजपर्यंत तू खूप काही वाईट दिवसांचा सामना केला आहेस. खूप वाईट भोग तुझ्या वाट्याला आले आहेत. खूप दुःख तू भोगले आहेस. त्याचा विचार सोड. यापुढे या सर्व गोष्टी संपल्यात असं समज. आता तुझ्या आयुष्यात खूप आनंदाचे दिवस, खूप आनंदाची बातमी तुझ्या दिशेने धावत येत आहे. आता तुझ्या कुटुंबात, तुझ्या नातेवाईकांमध्ये खूप चांगल्या आनंदाची बातमी घेऊन मी येत आहे. बाळा, धीर धर आणि या गोष्टीची प्रतीक्षा कर की स्वामी माऊली तुझ्या आयुष्यात आता काय चमत्कार करणार आहेत. बाळा, विश्वास आहे ना माझ्या या चमत्कारावर? या ब्रह्मांडाच्या शक्तीवर विश्वास आहे ना? मग चिंता सोड. आजपासून काळजी आणि जे काही दुःख भोगले आहेस त्याचा विचार सोड. आजपासून प्रत्येक क्षण वर्तमानात जगण्याचा प्रयत्न कर. प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्याचा प्रयत्न कर. मग परिस्थिती कितीही बिकट असो, प्रत्येक परिस्थितीमध्ये आनंदाने कसे राहायचे हे मी तुम्हाला सांगितले आहे. प्रत्येक संदेशामध्ये मी ते सांगत आहे की परिस्थिती कोणतीही असो, अतिविचार, अतिचिंता करायची नाही. कारण जेवढी तुम्ही जास्त चिंता कराल,
जेवढा तुम्हाला जास्त त्रास होईल, ती चिंताच तुम्हाला आतून पोखरून राहते. या चिंतेमुळेच तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही सकारात्मक विचार करायचे आहेत आणि सकारात्मक विचार करून आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला पुढे काय करायचं आहे हेच तुम्हाला नेमके कळत नाही. कारण तुमच्या डोक्यामध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या आजूबाजूला, तुमच्या मनामध्ये तुम्ही चिंतेने घेरलेले असता. तुम्ही नकारात्मक विचारांनी घेरलेले असता. म्हणूनच तुम्हाला चांगले काय करायचे आहे आणि काय करायचे नाही यावेळी हे समजत नाही. म्हणून बाळा, अति विचार, अति चिंता, अति घाई करू नकोस. जे काही होईल ते संयमाने घे. आत्मविश्वास ढळू देऊ नकोस. कारण कुठल्याही गोष्टीला वेळ लागतो. कुठलीही गोष्ट उत्तम होण्यासाठी आपल्याजवळ संयम असावा लागतो. काही गोष्टी कधी कधी मनासारख्या होत नाहीत. त्या आपल्या मनाविरुद्ध घडतात. तेव्हा तू दुःखी होऊन जातोस, माघार घेतोस, हताश होऊन जातोस. पण खरी तुझी त्याच वेळेला तुझ्या जिद्दीची, तुझ्या संयमाची परीक्षा असते हे तुला समजत नाही. तुला त्याच वेळी खऱ्या प्रयत्नांची, खऱ्या कष्टाची गरज असते. खरे जिद्दीने उभे राहून मैदानात लढण्याची गरज असते. ना की हताश होऊन, निराश होऊन मागे फिरण्याची गरज नाही. रडण्याची गरज नाही. कुणासमोरही हतबल होण्याची गरज नाही. कुणासमोरही झुकण्याची गरज नाही. कारण या स्वामी माऊलीने तुला खूप सुंदर आयुष्य दिले आहे. ते आनंदाने, जिद्दीने, कुठलीही परिस्थिती असो ती धीराने आणि संयमाने, आत्मविश्वासाने चालण्यासाठी दिली आहे. प्रत्येक संकटात तुम्हाला माझे काही संकेत मिळतात की यातून बाहेर कसे पडायचे. पण बाळा, फक्त योग्य वेळेत हे संकेत तुम्हाला ओळखता आले पाहिजेत. कारण जेव्हा हे संकेत माझे समजतील तेव्हाच तुमच्या समोर उत्तम मार्ग दिसतील आणि त्या मार्गातूनच तुम्ही खूप मोठ्या संकटातून अलगद बाहेर याल. बाळा, जेव्हा जेव्हा तुमचे कुटुंब आणि तुम्ही स्वतः खूप मोठ्या संकटात असता तेव्हा तुम्ही माझे नामस्मरण करत राहता, अखंड नामस्मरण करता. तेव्हा बाळा, तुम्हाला तुमच्या भोवताली ही स्वामी नामाची सुरक्षा कवच तयार होते. हे समजायला खूप वेळ लागतो. कारण तुमच्या कुटुंबासमोर आणि तुमच्यासमोर मी गुप्त रूपात येऊन त्या संकटांचा सामना करत असतो. हे तुम्हाला जेव्हा समजते तेव्हा खूप उशीर झालेला असतो. तेव्हा बाळा, तुला या गोष्टींची जाणीव होते की एवढे मोठे संकट माझ्यावर आले आणि ते निघूनही गेले. हे माझ्या स्वामी माऊलींनी कसे मला यातून बाहेर काढले. बाळा, जेव्हा जेव्हा आमच्या या ब्रह्मांडाच्या शक्तीचा, या नामस्मरणाच्या शक्तीचा तुला अनुभव येईल तेव्हा तुला समजेल की ही गुरुमाऊली आपल्या पाठीशी सदैव उभी आहे. आमचे प्रेम, आमचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत. आम्ही तुम्हाला कुठल्याही संकटात, कुठल्याही वादळात कधीही एकटे सोडत नाही. स्वामी म्हणतात, बाळा भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हम गए नहीं, अभी जिंदा है. या शब्दाची नेहमी आठवण ठेव. याचे स्मरण ठेवून माझी अनुभूती, माझी प्रचिती तुला वेळोवेळी येत राहील. बाळा, आता तुझ्या आयुष्यात ज्या काही अशक्य गोष्टी आहेत त्या आता शक्य होणार आहेत. स्वामी भक्तांनो, नेहमी स्मरणात ठेवा की अशक्य ही शक्य करतील स्वामी. याचे स्मरण ठेवून आपल्या आयुष्यातील कुठल्याही चिंता, कुठलीही काळजी आता यापुढे तुम्हाला करण्याची गरज नाही. कारण ही ब्रह्मांडाची शक्ती, ही गुरुमाऊली आपल्या आईच्या मायेने आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. हे स्मरणात ठेवा. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवर असेल तर आपल्या स्वामींना या सुंदर आयुष्याबद्दल धन्यवाद द्या अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ज्याला गरज असेल त्याला हे सुंदर मार्गदर्शन शेअर करा. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या आयुष्यात तू खूप काही वेळा काही गोष्टींसाठी झुंजत राहिलास, पण त्या गोष्टींमध्ये तुला यश मिळाले नाही. पण बाळा, आता तू खूप कष्ट करून जे काही मिळवण्याचा प्रयत्न करत आहेस, आता त्या सर्व गोष्टी तुझ्या मनासारख्या होणार आहेत. तू ज्या काही सुखाची अपेक्षा देखील केली नसशील, आता ते सर्व काही तुझ्या समोर येणार आहे. ज्या क्षणाची तू कल्पना देखील केली नसशील, ते सुखद क्षण तुझ्या आयुष्यात आता येणार आहेत. स्वामी सांगतात, बाळा, हे सुंदर मार्गदर्शन म्हणजे फक्त मार्गदर्शन नाही, तर तुझ्या आयुष्यात तुझ्या ज्या काही मार्गात, ज्या काही वाटा बंद झालेल्या आहेत, त्यामध्ये तुला आता सुखद वाट दाखवण्यासाठी हे मार्गदर्शन मी करत आहे. बाळा, हे शेवटपर्यंत ऐकून
हे शेवटपर्यंत ऐकल्यानंतरच तुला तुझ्या आयुष्यातील जो दरवाजा मार्ग मिळणार आहे. तेव्हा बाळा, हा सुंदर संदेश, हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत तू ऐकावेस अशी आमची तुम्हाला आज्ञा आहे. स्वामी म्हणतात, बाळा, खूप काही गोष्टी तुझ्या आयुष्यात ज्या काही नकळतपणे झाल्या आहेत, जे काही तुझ्या वाट्याला अचानकपणे येऊन गेले आहे, त्या गोष्टी तुझ्या आयुष्यातील निघून जाणार आहेत. आता सर्व गोष्टी सुखाच्या आणि वैभवाच्या, आनंदाच्या येणार आहेत. खूप मोठी आनंदाची बातमी तुझ्या दिशेने येत आहे. बाळा, तू बातमीसाठी तयार आहेस ना? स्वामी भक्तांनो, तुम्ही सुद्धा तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई, मी तुझेच बाळ आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या आयुष्यातील आता वाईट वेळ पूर्णपणे बदललेली आहे. आता या चमत्कारिक संदेशासाठी तयार हो. आता तुझे वाईट वेळ, तुझे भोग संपले समज. स्वामी म्हणतात, बाळा, विश्वास ठेव. हा संदेश ऐकल्यानंतर तू यापुढे सर्व काही दैवी चमत्काराला तयार होणार आहेस. बाळा, हे लक्षात घे की तुझ्या मागण्यांकडे मी कधीही दुर्लक्ष केलेले नाही आणि कधी करणारही नाही. थोडासा वेळ लागेल, परंतु त्याचे उत्तर मी तुला अशा प्रकारे देईन की तू त्याची कधीही अपेक्षाही धरली नसशील. आता डोळे उघडा आणि माझ्यावर विश्वास ठेवून मी काय सांगतो ते ऐका. तुम्हाला नक्कीच त्यातून मार्ग मिळेल, कारण मी तुमच्यावर खूप प्रेम करतो. मी तुमची स्वामी आई आहे. देवाने तुम्हाला बाळ संबोधले याबद्दल देवाचे आभार मानायला विसरू नका. तुम्ही जी प्रार्थना बोलली नाही त्या प्रार्थनेचे उत्तर स्वामी तुम्हाला देणार आहेत. भक्तांनो, स्वामी म्हणतात, विश्वास ठेवा. देव तुम्ही बोलेल ते सर्व काही ऐकून घेणार आहे. देव तुमच्यावर प्रेम करतो. देवाला तुमची खूप गरज आहे. तुम्हाला जशी देवाची गरज आहे तशी देवालाही त्याच्या भक्ताची गरज असते. देव तुम्हाला मदतही करतो. भक्तांनो, देव म्हणतो, तुम्हाला हवी असलेली नोकरी, संधी, पैसा तुमच्या मार्गावर येत आहे. थोडासा धीर धरा आणि थोडासा मोठा श्वास घ्या. आता तुमचे सर्व चांगले होणार आहे. तुमचे कुटुंब या आठवड्यात खूप आनंदी होणार आहे. तुमच्या कुटुंबाच्या गोष्टी खूप दिवसांपासून रखडल्या आहेत. ते आता पूर्ण आनंदाने भरून जाणार आहे. आता तुमच्या घरात नवीन जी ऊर्जा प्रवेश आहे ती करणार आहे. माझा तुमच्या घरावर आणि तुमच्या सर्व कुटुंबावर आशीर्वाद आहे. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांसोबत, नातेवाईकांसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये स्वामी आई माझ्या कुटुंबावर लक्ष राहू दे अशी कमेंट करा. बाळांनो, समाजातील जे लोक धार्मिक वृत्तीने वागतात ना, त्यांचा काही लोक खूप छळ करत असतात. परंतु हे सण केलेल्या त्या लोकांसाठी खूप धन्यवाद, कारण आता स्वर्गामध्ये फक्त त्यांचे स्थान आहे. स्वर्गामध्ये एक उच्च स्थान देण्यासाठी मी तुमच्यासाठी राखून ठेवले आहे आणि तुम्हालाही तेथे ते नक्कीच मिळणार आहे. आत्ताच तुमच्याकडे जर तुमच्या गरजेपेक्षा जास्त काही संपत्ती असेल तर ज्यांना त्याची गरज आहे त्यांना तुमच्यातून थोडासा भाग देत चला. लोकांना मदत करत चला. ही तुझ्यासाठी खूप मोठी स्वामी सेवा ठरणार आहे. आजारी असल्यास औषध द्या. गरजूंना अन्नदान करा. तुम्ही पुण्य कमवण्याचा मार्ग आत्मसात करा. तुम्हाला मी त्यापेक्षा खूप काही अचानक खूप पटीने श्रीमंत करीन आणि म्हणूनच म्हणतो की मागत राहा. तुम्हाला नक्कीच मी देत जाईन. तुम्ही देत जा. तुम्हालाही त्यापेक्षा दुप्पट पटीने मिळत जाईल. तुम्ही मदतीसाठी कोणाचे तरी दार नक्कीच ठोकावत आहात आणि मी तुमच्यासाठी असे दार उघडले जाणार आहे. त्यामधून तुला खूप यश, खूप खूप भरभरून ऐश्वर्य मिळणार आहे. तुझे जीवन परिपूर्ण होणार आहे. प्रेमळ स्वामी भक्तांनो, स्वामींचा आशीर्वाद तुला प्राप्त होणार आहे. स्वामींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी स्वामी मला ही क्षमा करा किंवा माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर माफ करा अशी कमेंट करा. जर दुसऱ्यांच्या सुखासाठी, दुसऱ्यांच्या आरोग्यासाठी माझ्याकडे प्रार्थना करतो, त्यांना मी स्वतःला कधीही कोणती गोष्ट कमी पडू देत नाही. त्यांच्या समस्यांना सामोरे जाण्याचा मी प्रयत्न करत असतो, कारण की इतरांना देण्यात व्यस्त असतात. त्यांना मी कधीही संकटामध्ये पडू देत नाही. स्वामी भक्तांनो, देव म्हणतो की तुमच्यासाठी यशाच्या गोष्टी ह्या अचानक घडत जातील
आणि त्यावेळेस तुम्ही खूप आश्चर्यचकित होऊन माझ्या कृतज्ञता व्यक्त कराल आणि माझे आभार मानणे. बाळा, मी तुम्हाला सांगतो, तू माझे सारखे आभार मानत जाऊ नकोस. फक्त तू इतरांची मदत कर, सर्वांशी चांगले बोल. देव तुला कोणतीही गोष्ट कमी पडू देणार नाही. तुला प्रत्येक गोष्ट तुझ्या पायापाशी असेल. स्वामी भक्तांनो, देव म्हणतो मनुष्याचा पुनर्जन्म झाल्याशिवाय तो देवाचे राज्य पाहू शकत नाही. कारण की देवानेही या जगावर, या दुनियेवर इतके प्रेम, इतकी माया केली आहे की त्यांनी त्याच्या भक्तांवर सर्व प्रेम बहरून दिलेले आहे. भक्तांना सर्व काही त्यांना अर्पण केलेले आहे. जो कोणी यावर विश्वास ठेवतो त्याचा कधीही नाश होत नाही. तर त्यांना तुम्ही अजिबात कोणाला दुखावू नका. सगळं सुख बघा, तुमच्या पायाशी लोळण घेईल. तुम्हाला या जगामध्ये नक्कीच त्रास होत असेल, पण त्या त्रासाकडे दुर्लक्ष कर. अशा छोट्या छोट्या त्रासाला घाबरून जाऊ नकोस. त्रासातूनच तुला खूप मोठा अनुभव घ्यायचा आहे आणि तुझे स्वप्न आहे ते तुला पूर्ण करायचे आहे. या जगावर मात्र तुळा करायचे आहे. तुझ्या अंतःकरण कधीही वास्तव असे दुःखी होऊ देऊ नको, कारण स्वामींचा आशीर्वाद सदैव तुझ्या सोबत आहे. फक्त देवावर विश्वास ठेवा. तुम्ही जिथे आहात तिथेच तुम्हाला देव भेटत जाईल आणि तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे तुम्हाला योग्य रीतीने सुखरूप पोहोचवण्याचे कामही करेल. तुम्हीही स्वामींच्या या आशीर्वादाशी सहमत असाल तर स्वामी आई तू खूप ग्रेट आहेस अशी कमेंट करा. स्वामी भक्तांनो, देव म्हणतो तुमचे विचार, तुमचे मन हे कधीही वाईट आणि दुःखी नसावे, अशीच माझी प्रार्थना असते. तुमच्या मनामध्ये कधीही नाकार, मग तर विचार येऊ नये याच्यासाठी मी धडपडत असतो. मनात नेहमी चांगले आणि सहगुण विचार ठेवा. देव तुम्हाला आज्ञा करत आहे की हे बाळा, तू वाईट गोष्टी सोडून फक्त देवावर प्रेम कर आणि भक्ती कर. मी तुझ्यावर नक्कीच प्रेम आणि आशीर्वाद बरसत जाईन. तुला कोणाच्याही समोर हात पसरण्याची गरज नाही. मी तुझ्यावर ती वेळ कधीही येऊ देणार नाही, कारण मी ज्यांचा हात एकदा करतो तो मी कधीही सोडत नाही. आणि माझ्या बाळांना तर मी कधीही एकटे सोडत नाही, परंतु मी मदत त्यांचीच करतो जी दुसऱ्यांची मदत करत असतात. तुमच्यावर कोणीही अन्याय करत असेल तर इतकंही गप्प राहू नका की ते तुम्हाला मुस्काटात देऊन तुम्ही त्यांच्या पुढे ढिम्म उभे राहाल. तिथल्या तिथे प्रत्युत्तर द्यायला तू सुरुवात कर, कारण जंगलामध्ये जी झाडे सरळ असतात ती झाडे सर्वात अगोदर तोडली जातात आणि जी वाकडी तिकडी झाडे असतात तीच खूप काळ जिवंत राहतात. ती जंगलामध्ये टिकून राहतात. त्यामुळे तुम्हीही इतके सरळ होऊ नका की तुम्हालाही ते तोडून टाकून तुमचं नुकसान कोणी करून जाईल. तुमच्याही स्वामींच्या या संदेशावर विश्वास असेल तर आत्ताच स्वामी इज ग्रेट अशी कमेंट करा. जय श्री स्वामी समर्थ या नामाचा गजर करायला आणि स्वामींचे धन्यवाद मानायला कधीही विसरू नका. तुम्हाला कोणतीही गोष्ट हवी असेल तर स्वामींशी बोला, स्वामींचे धन्यवाद म्हणा. तुम्हाला प्रत्येक गोष्ट तुमच्या ताटामध्ये वाढलेली असेल. स्वामी भक्तांनो, स्वामी सांगतात, सागर, महासागर हा खूप मोठा आहे आणि त्याच्यामध्ये असंख्य लाटा आहेत. प्रत्येक लाट जेव्हा किनाऱ्याकडे येत असते ती खूप मोठी असते, पण जेव्हा ती किनाऱ्यापर्यंत येते तेव्हा ती शांत होते. माझ्या बाळांनो, यातून मला तुम्हाला असं सांगायचं आहे की तुझे दुःख खूप मोठे आहे, पण जोपर्यंत तू किनाऱ्याला येणार आहेस, तुझ्या स्वप्नांच्या शिखरापर्यंत जाणार आहेस, तोपर्यंत तुझे दुःख मी कमी करणार आहे. तू लवकरात लवकर शांत होऊन तुझ्या स्वप्नांपर्यंत पोहोचणार आहेस. या वाक्याशी सहमत असाल तर स्वामी माऊली या महासागरासारखी माझ्यावरही कृपा करा अशी कमेंट करा. तुमच्या मित्रांसोबत, नातेवाईकांसोबत शेअर करा. जीवनात दुःखी असाल तर शांतपणे स्वामींचा हा संदेश शेवटपर्यंत ऐका. भक्तांनो, स्वामी नक्कीच मार्ग दाखवतील आणि संकटातून मुक्त करतील. भक्तांनो, स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, तू ज्या गोष्टींसाठी तरसत आहेस ती गोष्ट तुला या आठवड्यात नक्कीच प्राप्त होणार आहे. तुम्ही यासाठी माझ्याकडे रोज प्रार्थना करता, ते तुम्हाला या आठवड्यात मिळणार आहे. माझ्यावर विश्वास ठेव. भक्तांनो, स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, आनंद, सुख हा एक भास आहे ज्याच्या शोधात आज प्रत्येक जण आहे. दुःख, संकट, अडचणी हा एक अनुभव आहे जो प्रत्येकाकडे आहे,
तरी अशा जीवनामध्ये तोच जिंकतो ज्याचा स्वतःवर आणि स्वामींच्या नामस्मरणावर, स्वामींच्या सेवेवर, स्वामींच्या भक्तीवर पूर्ण विश्वास आहे. तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. भक्तांनो, स्वामी म्हणतात, मी तुला कसे जगायचे याचे मार्गदर्शन करीन. आयुष्यात पुन्हा एकदा सुरुवात करायला घाबरू नका, कारण आता ही जी सुरुवात आहे ती शून्यापासून नाही तर अनुभवापासून असेल. मनुष्य हा फक्त भ्रमात जगत असतो. हा माझा, तो माझा, माझ्या जवळचे माझे. खरं तर ही वेळ तुमची आहे. ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे, नाहीतर ती खराब असेल तर सर्व जवळचे असून सुद्धा दूरचे. हेच जीवनाचे सत्य आहे. हे सत्य जेवढ्या लवकर जाणून घ्याल, तेवढ्या लवकर स्वीकाराल, तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. हे सत्य जाणून आयुष्य जगा. नात्यांच्या मोहामध्ये पडू नका. स्वतःला देवामध्ये अर्पण करा. देवाच्या नामस्मरणात गुंतवा आणि आपले कर्तव्य पार पाडा. कर्तव्य करत राहा. कर्तव्य करणे कधीही सोडू नका. भक्तांनो, जो आपले कर्तव्य करता करता माझ्या ध्यानात राहतो, माझ्या नामात राहतो, माझ्या सेवेत राहतो, अशाच भक्तांच्या सदैव मी पाठीशी असतो. अशा भक्तांना पावलोपावली सावली म्हणून त्यांच्यासोबत असतो. त्यांच्या संकटात, त्यांच्या दुःखात, त्यांच्या सुखात मी नेहमी असतो. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात आणि ज्या दिवशी तुम्ही मनावर विजय मिळवाल त्या दिवशी तुमच्या आयुष्यात अडचणी नाहीशा होतील. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एवढं वाक्य पुरेसं आहे कोणत्याही संकटात मात करण्यासाठी. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. स्वामी भक्तांनो, स्वामींचा हा संदेश तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचला असेल. सगळेच दरवाजे बंद आहेत. आपण अडकून पडल्यासारखं वाटतंय का? काय करावे हे कोणालाच कळत नाही आणि कोणालाही आपली पर्वा देखील नाही. अपेक्षित असतं तेच लोक सोडून जात आहेत. आपले जीवन आपल्याला इतके रडवत आहे. इच्छा असूनही आपण दुःखातून मुक्त होऊ शकत नाही. आपली पूर्ण ताकद आणि पूर्ण बुद्धिमत्ता वापरूनही आपल्याला आपल्या समस्यांवर तोडगा मिळत नाही. अशी एकही गोष्ट नाही जी माझ्या मनासारखी होत आहे. प्रेमळ स्वामी भक्तांनो, आपल्याला कोणी साथ देईल की नाही हे ठाऊक नाही, पण प्रत्येक सुखदुःखात देव तुमच्यासोबत असतो. जेव्हा कोणी तुम्हाला एकटे सोडतो तेव्हा तुमच्या पाठीशी परमेश्वर उभा असतो. तो तुम्हाला कधीच एकटे सोडू शकत नाही, हे कधीच विसरू नका. तुम्ही जर सहमत असाल तर होय, परमेश्वर शक्ती माझ्यासोबत आहे अशी कमेंट करा. एकदा अकबराने बिरबलाला विचारले, मला सांगा, देव मोठा की मी मोठा? बिरबल म्हणाला, तुम्ही मोठे आहात. गुरु हे ऐकून अकबर म्हणाले, मी ऐकले होते की तुम्ही खूप हुशार आहात, पण तुम्ही मी आनंदी होण्यासाठी खुशाल देत आहात, म्हणूनच तुम्ही मला देवापेक्षा मोठे म्हणत आहात. मग बिरबलाने म्हणाले, महाराज, तुमच्यात इतकी शक्ती आहे की जी देवाकडे देखील नाही. अकबराने विचारले, कोणती शक्ती आहे? तेव्हा बिरबल म्हणाले, जर तुम्हाला कोणाचा राग आला तर तुम्ही त्याला शिक्षा करू शकता. तुम्ही त्याला तुमच्या राज्यातून हाकलून देऊ शकता. पण तो परमेश्वर आपल्या भक्तावर कधी रागवला तरी त्याच्या राज्यातून तो कधीच बाहेर काढू शकत नाही. पण हे संपूर्ण विश्व त्या देवाने निर्माण केले आहे. त्यामुळे आपण लाखो चुका करू शकतो, पण देव आपल्याला कधीच सोडू शकत नाही. तुम्ही सहमत असाल तर होय कमेंट करा. मी रोज पापे करतो, तो रोज माफ करतो. मला आज सव्यने भाग पाडले जात आहे की तो आणि तो द्या करणार आहे. म्हणूनच त्या देवाला परमपिता म्हणतात. हे जग आणि ही माणसं अशी आहेत की जेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी काही कराल तेव्हा ते तुमच्यासाठी काहीतरी करतील. पण आपला देव, आपला परमेश्वर, आपली माऊली, तुम्ही इथे देवासाठी काही करा किंवा करू नका. फक्त मनापासून विश्वास ठेवा. देवाला हाक द्या. तो नेहमीच तुमचा हात धरेल. वेदनासाठी तो तुझ्या दारात त्या वेदना घेण्यासाठी उभा असतो. जगाची भीती वाटली तर देवाजवळ जाऊन शांत बसा. हे जग तुझ्या आशा तोडू शकते, पण या जगाचा निर्माता कधीही तुझ्या आशा तोडणार नाही. तुम्ही सहमत असाल तर स्वामी आई, मी तुझं बाळ आहे अशी कमेंट करा. तुझी कर्मभूमी ईश्वर स्वतःहून तुझ्यावर कृपा करत असतो. तो एक आईसा आहे ज्याने तुझी काळजी घेतली आहे. माझ्या बाळा,
मी देव आज तुझ्या दुःखाचा अंत करण्यासाठी तुझ्या जवळ आलो आहे. तेव्हा माझ्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नकोस. माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐकणे तुमच्या फायद्याचे आहे. माझा संदेश देखील खास आहे, कारण मी तुम्हाला त्या गोष्टी सांगेन ज्या तुमच्यासाठी अनिर्वाही आहे. हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणत्या कृतीसाठी अधिक काम करावे लागेल आणि कोणते करू नये हे तुम्हाला माहीत पडेल. तुमचा देवावर विश्वास असल्यास देव महान आहे असे टाईप करा आणि आपला हा संदेश लाईक करा. भाग्यवंत ठराल. माझ्या बाळा, आज मी तुला तुझ्या जीवनाचे ते सत्य सांगणार आहे जे सत्य जाणून घेणे तुझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्ही तुमच्या देवाला निराश केलं असेल तर लक्षात ठेवा, माझी वाईट नजर तुमचे जीवन अंधारात नेऊ शकते आणि हे फक्त त्यांच्यासोबत घडते जे चुकीचे मार्ग निवडतात आणि त्यावर चालतात. माझ्या मुला, तू नेहमी आनंदाच्या शोधात असतोस, पण आनंद तुझ्या हातात असतो. जर तुम्ही स्वतःच्या तुमच्या अंतरात्म्यापासून ते बघितले तर तुम्हाला जो आनंद पाहायचा आहे तो दिसेल. पण तो आनंद मिळण्यासाठी तुम्ही केलेल्या कृतीत बदल करणे आवश्यक आहे, तरच तुम्हाला आनंद मिळेल. तुमच्यासाठी काय बरोबर आणि काय अयोग्य हे तुम्हाला माहीत आहे. तरीही तुम्ही तुमच्या मनावर ताबा ठेवू शकत नाही, कारण तुमचे मन नेहमी चुकीच्या मार्गावर जाण्यासाठी तयार असते आणि तुम्ही तुमच्या मनाच्या प्रभावाखाली पडता आणि आशा करता ज्या तुम्ही करू नये, कारण तुमचे मन खूप चंचल आहे आणि ते नेहमी चुकीच्या मार्गाकडे जाते. तुम्ही केलेल्या कृतीचे फळ तुम्हाला मिळते. स्वतःचा विचार करा. जर तुमच्या कृती वाईट असतील तर तुमचे जीवन चांगले कसे होईल? तुम्हाला तुमच्या आयुष्यात पैसा हवा आहे, तुम्हाला शांती हवी आहे आणि तुम्हाला आनंद देणारा सर्व आनंद हवा आहे. तुमच्या आयुष्यातील तुमचे ध्येय काय आहे हे तुम्हाला साध्य करायचे आहे. हे जाणून घेण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे का? ध्येय नसलेले जीवन हे त्या भटक्यासारखे आहे जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भटकत राहते. जर तुमच्या जीवनात कोणतेही ध्येय नसेल तर तुम्ही कुठेही पोहोचू शकत नाही, कारण तुम्ही जे काही काम कराल ते ध्येय नसलेले असेल आणि जेव्हा हे पुन्हा पुन्हा घडते तेव्हा काही काळानंतर प्रत्येक नवीन कार्य तुम्हाला निरुपयोगी वाटेल आणि अशा प्रकारे तुम्ही आयुष्यभर भटकत राहाल. ना तुम्हाला योग्य प्रकारचा पैसा मिळवू शकणार आहे, ना तुम्हाला जो आनंद घ्यायचा आहे तो उपभोगता येणार आहे. म्हणून माझ्या मुलांनो, सर्वप्रथम तुमचे ध्येय तयार करा. माझे काम फक्त तुम्हाला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखण्याचे आहे. परंतु तुम्ही जर स्वतः चुकीच्या मार्गाने जाण्याचे ठरवले तर मी सुद्धा तुम्हाला थांबवू शकत नाही, कारण कर्म हे तुझे स्वतःचे आहेत आणि जर तू वाईट कर्म केलेस तर तुला माझ्याकडून शिक्षा होईल. म्हणून माझ्या बाळा, अजून वेळ आहे. सावध राहा. जर तुम्ही इतरांना त्रास देत असाल तर आजपासून हे करणे बंद करा, कारण मी न्यायाचा देव आहे जो वेळ आल्यावर प्रत्येकाला न्याय देतो. तुझ्या मागच्या जन्माच्या काही चांगल्या कर्मामुळेच तू माझ्या शिक्षेपासून वाचला आहेस, नाहीतर आतापर्यंत तुला माझ्या क्रोधाला सामोरे जावे लागले असते. तू माझे मूल आहेस आणि तुला तुझ्या योग्य मार्गावर आणणे हे माझे कर्तव्य आहे. जर तुम्ही तुमच्या आईवडिलांना कधी दुखावले असेल तर आजच त्यांची माफी मागा, कारण जो त्याच्या आईवडिलांना रडवतो तो कधीही सुखी राहत नाही आणि जितक्या लवकर तुम्हाला हे समजेल तितक्या लवकर तुमचे आयुष्य चांगले होईल. आईवडिलांचा आशीर्वाद माणसाचा वाईट काळही चांगल्या काळात बदलू शकतो आणि आईवडिलांचा आशीर्वाद चांगला काळही वाईट काळात बदलू शकतो. माझा राग फक्त त्यांच्यावर आहे जे त्यांचे काम चुकीचे करतात आणि इतरांचे नुकसान करतात. अशा लोकांना माझ्याकडून शिक्षा होऊ शकते. मी त्यांना कधीच माफ करणार नाही. म्हणून तुझे काम नीट कर. जेव्हा एखादी व्यक्ती आजारी पडते तेव्हा तो अनेकदा त्याचे बरे होण्यासाठी प्रार्थना करतो, परंतु जेव्हा तो पूर्णपणे बरा होतो काही वेळाने तो ती चूक पुन्हा करू लागतो ज्यामुळे तो पूर्वी आजारी पडला होता. आणि जेव्हा तो पुन्हा आजारी पडतो तेव्हा तो पुन्हा बरे होण्यासाठी प्रार्थना करू लागतो. परंतु ही व्यक्ती विसरते की ती चूक वारंवार केल्याने त्याला प्रत्येक वेळी माफी मिळणार नाही, परंतु जेव्हा तो पुन्हा पुन्हा ती चूक करू लागला त्याला नक्कीच शिक्षा होती. देव देखील एखाद्या व्यक्तीला जितक्या वेळा क्षमा करण्यास सक्षम आहे
तितक्या वेळा क्षमा करतो. जेव्हा एखादी व्यक्ती खूप चुका करते तेव्हा त्याला शिक्षा करणे अनिवार्य आहे. भटकणाऱ्यांना मार्ग दाखवणे हे माझे काम आहे आणि मार्ग दाखवूनही जर कोणी त्या मार्गाचा अवलंब केला नाही तर त्याला माझा राग सहन करावा लागतो. जेव्हा तू माझ्या दुःखापासून मुक्त होण्यासाठी माझ्याकडे येण्याचे बोलतोस तेव्हा मला एवढेच वाटते की तुझ्या दुःखाचे मूळ तुलाच माहीत असेल तर तुझं दुःख घेऊन माझ्याकडे येण्याची गरज नाही. पण तुला नेहमी वाटते की देव तुझे दुःख दूर करेल. पण माझ्या मुला, तुझ्या कृतीमुळेच तुझे दुःख दूर होऊ शकते. तुमचे जीवन तुमचे आहे. ते चांगले किंवा वाईट बनवणे हा तुमचा स्वतःचा व्यवसाय आहे. फक्त तुझ्या कर्मावर लक्ष केंद्रित कर. बाकी सर्व पाहायला मी येथे आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या बाळा, तुझ्या संवेदनशील मनाला ज्या यातना झालेल्या आहेत, जे दुःख तुझ्या वाट्याला आलेले आहे, ते एक निमित्त आहे. या संदेशामध्ये तुझे जीवन बदलण्याची शक्ती आहे. जर तुझा देवावर विश्वास असेल तर तुझे मन तुला हा संदेश ऐकण्यासाठी प्रवृत्त करेल. चुकूनही या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस. भाग्याचं दार तुझ्यासाठी उघडत आहे. आज ऐकून घेतलं तर भाग्यवान ठरशील. माझ्या मुला, जीवनामध्ये तुझ्या आयुष्यात किती जणही असतील तर त्यापैकी तुझ्यासोबत कोण आहेत आणि कुणाला तुम्ही आपले वाटता हे जाणून घे. हे जीवनातील सत्य आहे जे तुम्ही टाळू शकत नाही. आजच्या जगात खूप कमी लोक असे आहेत जे तुम्हाला सहकार्य करतील, साथ देतील, तुम्हाला अपेक्षित मदत करतील. या कलियुगात तुम्हाला स्वावलंबी बनावे लागेल. कारण आजचे जग असे आहे जिथे ज्याच्याकडे असेल हिंमत त्याचीच केली जाईल किंमत. जे जीवनाचे कटू सत्य आहे हे ऐकल्यानंतर तुझा स्वतःवरचा विश्वासच तुम्हाला आयुष्यात खंबीर व्हायला तुम्हाला सहकार्य करणार आहे. जे तुझ्या हिताचं ठरणार आहे. तुझ्या मनात इतरांविषयी जी काळजी आहे, आपुलकी आहे, जी माणुसकी आहे ती प्रत्येकाकडे असेलच ही अपेक्षा करू नका. तुम्ही जसे आहात तसाच समोरचा असेल असं गृहीत धरूच नका. कदाचित तुम्हाला होणारा मनस्ताप वाचेल. लोकांवर विश्वास ठेवता, त्यांना आपले मानता आणि तुम्हाला मनस्ताप होत राहतो. कारण या कलियुगात तुम्हाला स्वतःसाठी उभं राहायचं आहे. त्या माणसांना समजणे खूप अवघड आहे ज्यांना तुम्ही मनापासून आपले मानत असता, ज्यांच्यासमोर तुमच्या सुखदुःख गोष्टी शेअर करता. पण वेळ आणि परिस्थितीनुसार त्यांचा स्वभाव बदलत जातो. जशी वेळ आणि परिस्थिती बदलते तसे ते लोक बदलून जातात. असं तुम्हाला वाटत असेल ते तुमचेच आहेत, पण ते लोक त्यांची गरज आहे तोपर्यंत तुमच्या सोबत असतील. ते लोक कधी तुम्हाला विचारणारही नाहीत की तुम्ही कसे आहात, तुम्हाला कोणती अडचण तर नाही ना. कारण तुम्ही माझे सर्वात प्रिय भक्त आहात. मला नेहमी तुमची सुरक्षा, तुमच्या हिताची काळजी आहे. तुम्ही मनाने चांगले आहात म्हणून लोकांची मदत करता. त्यामुळे ते लोक भाग्यवान आहेत ज्यांच्यासोबत तुम्ही उभे आहात. खोटे लोक मात्र सगळ्यांना सांगतात की जे काही झालं आहे ते फक्त आणि फक्त माझ्यामुळे झालेलं आहे. अशी माणसं तुला फार कमी भेटतील जी तुला तुझ्या आयुष्यात साथ देण्याचा प्रयत्न करतील आणि तुझ्या मेहनतीची दखल घेतील. माझ्या मुला, खरेपणा आणि दिखावा यामध्ये जे अंतर आहे ते फक्त मला माहीत आहे. मग तुम्ही कितीही लपवण्याचा प्रयत्न करा. आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांनाच माहीत असते. एक परमात्मा आणि दुसरा आपला अंतरात्मा. या कलियुगात स्वतःकडे विश्वास ठेवून तुला आयुष्यात पुढची वाटचाल करायची आहे. मी सोबत आहे. इतर कोणी तुमच्या सुखासाठी धडपड करणार नाही. कुणी काहीही म्हटलं तरी आता तुला ओळखायला हवं. डोळे तर सगळ्यांचे सारखे असतात, परंतु बघण्याचा दृष्टिकोन सारखा नसतो आणि तोच दृष्टिकोन माणसाला माणसापासून वेगळे करतो. उघड्या डोळ्यांनी जीवनाचे सत्य जाणून बोझ स्वप्नात असता अथवा सत्यात डोळे लवकर उघडलेले कधीही चांगले. मान्य आहे, चांगल्या गोष्टींसाठी वेळ हा लागत असतो, पण तीच गोष्ट तुझ्या आयुष्यात तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे बनवते. बाळा, तुझी चूक नसतानाही जर तुमच्यावर अन्याय होत असेल तर समजून घ्या की अन्याय करणाऱ्यांचे चांगले दिवस काही वेळेपुरते मर्यादित आहेत. ते फार काळ टिकणार नाहीत. तुमची सहनशीलता हेच तुझे प्रभावी अस्त्र आहे, जे प्रत्येक अडचणींमध्ये तुम्हाला सहज मार्ग दाखवेल. कुणाकडून काही अपेक्षा नाही केली
तरच तुम्हाला आयुष्यात कुणासमोर कुठलं स्पष्टीकरण द्यायची वेळ येणार नाही. हे सत्य आहे जे तुम्ही टाळू शकत नाही. कुणीसोबत असो किंवा नसो, शेवटी स्वतः एकटेच असतो. आज तुला आयुष्यातील असं एक कटू सत्य सांगणार आहे जे जाणून घेणं तुझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असेल. या कलियुगात तुम्ही स्वतःला जेवढं मजबूत कराल तेवढं तुम्ही लोकांसाठी यांच्या दृष्टीने चांगले आणि कदाचित वाईटही ठराल. कुणाला महत्त्व द्यायचं आणि कुणाकडे दुर्लक्ष करायचं हे समजलं की जगणं सोपं होतं. आयुष्य हे वनवेसारखं आहे. मागे वळून पाहू शकता पण मागे जाता येत नाही. म्हणून प्रत्येक क्षण आनंदात जगा. यशाकडे जाणारा मार्ग हा एकट्याने चालायचा असतो. त्यामुळे लोकांचा विचार करणे सोडून द्या. कुणीतरी येऊन बदल घडवतील याची वाट पाहण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग व्हा. आत्ताच्या परिस्थितीत साथ देणाऱ्यापेक्षा पाय ओढून खाली पाडणारे अधिक आहेत. म्हणून त्या लोकांना वेळीच ओळखा. विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच आयुष्य बदलू शकतो. कोणत्याही चांगल्या जागेचा शोध घेण्यापेक्षा चांगले हे आहे की तुम्ही त्या जागेला चांगले बनवा. जिथे तुम्ही असता माझ्या मुला, लोक नाव ठेवत राहणार. ते त्यांचं काम करत आहेत. तुम्ही सरळ आणि स्पष्ट बोलत असाल तर तुम्हाला एकच पुरस्कार मिळतो आणि तो म्हणजे तुम्ही भांडखोर आहात. वेळ लागला तरी चालेल, पण आयुष्यात काहीतरी करून दाखव, बनवून दाखव. कारण लोक भेटल्यावर तू कसा आहेस हे विचारत नाही, तर तू काय करतोस हे विचारतात. तुमच्या नावाला नाही तर तुमच्या कर्तृत्वाला किंमत आहे. कर्तृत्व असेल तर आपोआप नावाला चकाकी येतेच. दगडाचे काळीज असलेल्या माणसांवर जीव लावण्यापेक्षा स्वतःच्या काळजावर दगड ठेवून जगायला शिका. जीवन आहे तर स्वप्न आहे. म्हणून प्रवासात वेळ महत्वाची नाही तर जीवन महत्वाचे आहे. कारण घड्याळाचे काटे थांबले तर सेल टाकून सुरू करता येतील, परंतु हृदयाचे ठोके थांबले तर जगातल्या कुठल्याही सेलने सुरू करता येणार नाहीत. माझ्या बाळा, तुझ्या आयुष्यात आजपर्यंत तुला बऱ्याच संकटांना सामोरे जावे लागले आणि आजही तुझ्या आयुष्यात कितीतरी अडचणी आहेत. कौतुक हा खूप लहानसा शब्द आहे, परंतु कुणाचे कौतुक करायला मात्र खूप मोठे मन लागते, जे कदाचित तुला शोधूनही सापडणार नाही. नेहमी हसत राहा, आनंदित राहा. ह्यासाठी नाही की तुमच्याकडे कुठलं कारण आहे, म्हणून तर ह्यासाठी की तुमच्या दुःखाचा या जगाला थोडा सुद्धा फरक पडत नाही. जग कधीच तुमच्या स्वाभिमानाची पर्वा करत नाही. माणूस कितीही चांगला असला तरी प्रत्येक जण स्वतःचा स्वार्थ पाहतोच. मग तो माणूस घरचा असो किंवा बाहेरचा असो. इतरांपेक्षा वेगळे बनायचे असेल तर चेहऱ्याने नाही तर विचाराने आणि संस्काराने बना. कारण माणसाचे चेहरे कधी ना कधी प्रत्येकाची साथ सोडतात, मात्र माणसाचे विचार आणि त्याचे संस्कार शेवटपर्यंत साथ सोडत नसतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी स्वतःवर श्रद्धा ठेवा. श्रद्धेमध्ये अद्भुत सामर्थ्य आहे. स्वतःला दुर्बल मुळीच समजू नका. तुम्ही जसा विचार कराल तसेच बनाल. दुर्बलता म्हणजे निष्प्राणता, निर्जीवता. विश्वास किंवा श्रद्धा हा धर्माचा पाया आहे. युवकांनो, तुम्ही अमृताचे पुत्र आहात. राष्ट्राला युवा चेतनाची आवश्यकता आहे. जोवर तुम्ही थकलेले नाही तोवर निश्चय करा. श्रेष्ठ आदर्श डोळ्यांसमोर ठेवा. आदर्शासाठी सर्वस्व समर्पण करा. मनाचे पावित्र्य आणि निष्कपटपणा कायम ठेवा. कोणत्याही योजना उत्कट भावनेने वा उदात्त विचारांनी साकार होत नाहीत. आयुष्यात जे काही वाईट घडत असते ते तुमच्या कर्मांची फळे आहेत. याचा मनोभावाने, प्रामाणिकपणे या गोष्टीचा स्वीकार करून येणाऱ्या त्या वाईट परिस्थितीतही तुम्ही अगदी आनंदाने त्या गोष्टींचा स्वीकार करा आणि दुःखातही आनंदी राहण्याचा प्रयत्न करत चला. बाळांनो, जीवनाचा फेरा हा पूर्णपणे कर्माच्या हिशोबावर आधारित असतो. ही सृष्टी कर्माच्या फेऱ्यावर चालते. तुमच्या आयुष्यात जे काही चांगले वाईट घडत असते ते तुमच्याच या जन्मातील किंवा तुमच्या मागील जन्मातील तुमच्याच कर्मांचे भोग असतात. त्यामुळे जो कोणी त्या कर्मांच्या भोगांचा आनंदाने स्वीकार करतो आणि त्याचे जीवन आनंदाने, समाधानाने जगतो, तोच खरा त्याचे जीवन सार्थकी लावतो. तोच खरा या कर्माच्या फेऱ्यात विजयी होतो.
त्यामुळे बाळांनो, तुमच्या कर्मांकडे लक्ष द्या. नेहमी चांगलेच कर्म करा, मग सगळे चांगले होईल. बाळा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबातही विसरू नकोस. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात, सुखात आणि हसत खेळत ठेवू देत, ही स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना करते. तुम्हाला आजचा हा स्वामींचा संदेश कसा वाटला हे मला नक्की आठवणीने कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. लाईक करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. दररोज हे संदेश पाहत रहा, ऐकत रहा, सेवा करा आणि सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद भक्तांनो. आणि व्हिडिओ 10 लोकांपर्यंत न विसरता शेअर करा, कारण तुमचा एक संदेश त्याच्या मनामध्ये उभारी आणू शकतो. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.